चला तर मग आज बघूया आपण एकदम हेल्दी अशी वाफवल्या कारल्याची रेसिपी। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। त्यासाठी घेतले आहे छोटे छोटे मस्त ताजे ताजे कारली। त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे, त्याचं मागचं पुढचं देठ काढून घेणार आहे, मधोमध मी काप करून त्यामधला जरड असा गर पूर्ण काढून घेणार आहे। कारली मस्तपैकी पोकळ करून घेणार आहे, मी तुम्हाला दाखवते बघा। अशा पद्धतीने आपल्याला सर्व कारली कापून घ्यायची आहे, मधोमध कट करून पोकळ करून घ्यायचे आहे। आता आपण यामध्ये भरण्यासाठी करणार आहे मसाला। त्यासाठी एका पॅनमध्ये घेतला आहे शेंगदाणे माझे ऑलरेडी भाजलेले असतात पावसामुळे, मी ते फक्त गरम करून घेणार आहे। त्यामध्ये टाकणार आहे भरपूर असा लसूण आणि सुकी लाल मिर्च टाकणार आहे। थोडं गरम झालं त्यामध्ये टाकणार आहे मी तीळ, ती पण माझी भाजलेली असते। सोबतच टाकणार आहे मी सोप आणि जिरं। छान याला मस्त गरम करून घेणार आहे। जिऱ्याला सुगंध सुटला की आपण काय करणार आहे, गॅस बंद करणार आहे, सर्व इन्ग्रेडियंट्स थंड करणार आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। त्यामध्ये टाकणार आहे आपण तिखट, हळद, गरम मसाला, धनापूड, चवीनुसार मीठ, सोबतच टाकणार आहे आपण साखर। यामुळे काय होते, आपली भाजी कडू लागणार नाही। आणि मस्तपैकी मिक्सरमधून सर्व इन्ग्रेडियंट छान फिरून घेणार आहे आणि जाडसर असं सारण मी तयार करून घेणार आहे। एक मसाला तयार करून घेणार आहे बघा। आता त्यामध्ये टाकणार आहे मस्तपैकी ताजी ताजी कोथिंबीर कट करून, सोबतच टाकणार आहे मी हिंग। कधी कधी काय होते, कारले खाल्ल्यामुळे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो, तर हिंग टाकल्यामुळे आपली ॲसिडिटी वाढणार नाही। सोबतच टाकणार आहे मस्तपैकी लिंबाचा रस। आता सर्व इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी मी हाताने चोळून घेणार आहे आणि एकजीव करून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे बघा। अशा पद्धतीने छान मसाला आपला तयार झालेला। आता मी काय करणार आहे, कापलेल्या कारल्यामध्ये छान असा मसाला भरून घेणार आहे बघा। अशा पद्धतीने दाबून दाबून भरायचा आहे आपल्याला। माझ्याकडे ढोकळ्याचं पात्र आहे, त्यामध्ये असे नेट आहे, तर मी त्यामध्येच वाफवणार आहे। तुम्ही आपापल्या परीने सर्वांनी कारले छान वाफवून घ्यायचे आहे बघा। मस्त मी कारले भरून घेतले आणि पात्रामध्ये ठेवून घेतलेले आहे, झाकण बंद करून। पूर्ण अर्धा तासपर्यंत मी मस्तपैकी याला मंद आचेवर शिजवणार आहे। फुल गॅसवर आपल्याला वाफवायचे नाही आहे, मंद आचेवर छान असे आपल्याला वाफवायचे आहे। अर्ध्या तासानंतर आपले कारले छान वाफवले गेले होते, मी त्याला खाली उतरून घेतले। एका पॅनमध्ये मी तेल टाकलेले आहे, त्यामध्ये टाकणार आहे मी जिरं, मोहरी आणि कांदा। आता आपण त्याला थोडंसं फोडणी घालणार आहे बघा आणि कांदा छान शिजवून घेणार आहे। आपला कांदा छान शिजला गेला की आपलं जे उरलेलं मसाला होता आपण ते टाकणार आहे बघा अशा पद्धतीने, आणि त्याला मस्त मिक्स करून घेणार आहे। थोडंसं पाणी टाकणार आहे आपण बघा, आणि त्याला छान असं तेल सुटलं मसाल्याला की आपण यामध्ये टाकणार आहे भरलेली कारली बघा। छान वाफवलेली कारली आहे ही, आपण त्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता त्याला मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे आणि एक वाफ देणार आहे बघा। जास्त शिजवायचं नाही आहे, कारण ऑलरेडी आपली वाफवल्यामुळे कारली छान शिजल्या गेलेली आहे आणि ही कारली विशेष म्हणजे कडू पण लागणार नाही। थोडंसं पाणी टाकणार आहे आणि मस्तपैकी याला वाफ देणार आहे बघा। जर तुम्हाला आणखी रस्सा पाहिजे असेल तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आणि रस्स्याची कारली पण करू शकता। मी सुकी कारल्याची भाजी केलेली आहे बघा। अशा पद्धतीने आपलं गरम गरम वाफवलेल्या कारल्याची भाजी झालेली आहे। मस्तपैकी भाकरीबरोबर सर्व करायची आहे, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही सर्व करू शकतात। माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपींसोबत। बाय बाय।